लोकांना कळली की तो खरा त्या मेन पॉइंट आपला तो होता गुरुकुलचा. ताई नमस्कार, रॉयल मीडिया न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आत्ताच शिरूर नगराध्यक्षपदी विराजमान झालात. आपल्या भावना काय आहेत? नमस्कार. मी शिरूर नगरीची नगराध्यक्षपदी निवडून झाली. सर्वप्रथम मी माझ्या जनतेला धन्यवाद करते आणि शिरूर नगरीची प्रथम नागरिक म्हणून आपल्या समोर येत आहे आता. आणि खरं तर हे सगळं श्रेय माझ्या जनतेला जातं, माझ्या सर्व बंधू भगिनींना, तरुण वर्गालाही जातं. आणि आपले आमदार माऊली आबा खटके यांच्या नेतृत्वाखाली आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला तिकीट भेटलं होतं आणि त्यांनी खरंही मला सुवर्ण संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल. ताई, या संधीचं सोनं तुम्ही पुढे कसे करून द्या? तुम्ही खरं खूप छान प्रश्न विचारला. संधीचं सोनं या दिशेने करेल की शिरूर नगरीचे मूलभूत गरजांकडे मी लक्ष देईल. जसे की त्याच्यात आले पाण्याची समस्या, ट्रॅफिक समस्या आणि महिलांचे आरोग्य. या गोष्टींकडे मी प्रामुख्याने लक्ष देईन आणि थोड्या मोठ्यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळे कामं घडतील